हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? वी आर गोइंग टू टीच अ न्यू लेसन. मुलांना आपण पाहणार आहोत एका नवीन विषयाकडे, नवीन पाठाकडे. आपण बघणार आहोत आपला जो पाठ आहे 1.6. दिस इज नेम इज इन अ क्लास ऑफ देअर ओन, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वर्गामध्ये. या पाठाबद्दलची आपण नक्कीच माहिती घेणार आहोत. आपण पाहणार आहोत या पाठामधले अधिक विशेष आपण पाहणार आहोत. लर्नच्या माध्यमातून आपण सुरुवात करणार आहोत, म्हणजे शिकणार आहोत. चॅप्टर 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन आहे. तर अशा प्रकारे मुलांना ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. या पाठामध्ये आपण पाहणार इन देअर क्लास ऑफ ओन, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वर्गामध्ये काय आहे. त्यांच्या स्वतःच्या वर्गामध्ये बघा ते आपण पाहणार आहोत. इंट्रोडक्शनच्या माध्यमातून इंट्रोडक्शन काय दिलं आहे की जे काही खोडकर मुलं आहेत, जे वर्गामध्ये जे मस्ती करणारी मुलं आहेत, की त्यांच्या स्वतःच्या वर्गामध्ये की जो खोडकरपणा हा सतत चाललेला असतो. आणि मग काही शिक्षक येतात आणि त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देतात की शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे. आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आणि प्रेमाने सहानुभूतीने त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं देखील ते काम करत असतात. की हा जो धडा आहे तो एकतेचा धडा आहे, एकजुटीचा धडा आहे, एकतेचा समतेचा धडा आहे. आणि कशा प्रकारे आपण एकता करून आपण आपल्या विषयावरती की जे आपलं ध्येय आहे ते साध्य करण्यासाठीच्या ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या विषयावर आधारित हा एक पाठ आपण पाहू शकतो. आपण पाहणार आहोत की या लेसनमध्ये देखील शिक्षकांनी कशा प्रकारची मेहनत घेतलेली आहे, किंवा ते जे विद्यार्थी आहेत, जे खोडकर आहेत, जे मस्ती करणारे आहेत, ते विद्यार्थी देखील मुलांना कशा प्रकारे अभ्यासाला पुढे लागतात आणि त्यामुळे त्याची कशा प्रकारे प्रगती होते हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत, मुलांना बघणार आहोत. बघा इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे. दिस इज अ स्टोरी ऑफ अ क्लास फुल ऑफ मिशियस स्टुडंट अँड देअर मोटिवेटिंग टीचर्स. हा जो पाठ आहे, जी स्टोरी, ही जी स्टोरी सांगत आहे एका खोडकर मुलाची. मिशियस म्हणजे काही जी खोडकर आहेत, ही जी स्टोरी सांगत आहे या पूर्ण क्लासचे जे खोडकर जे मुलं आहेत त्यांच्याविषयी अँड देअर मोटिवेटिंग टीचर, की जे त्यांच्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते त्यांना काय करतायत, मोटिवेट करत आहेत, प्रोत्साहन देण्याचं ते काम करत आहेत. वी शॅल रीड नाव हाऊ शी ब्रिंग्स चेंज इन द स्टुडंट ॲटिट्यूड अँड बिहेवियर. आता तुम्हाला की तुम्ही आता वाचा, त्यांनी सांगितलंय वी शॅल रीड की आपण वाचणार आहोत की कशा प्रकारे त्यातल्या शिक्षकांनी त्यातल्या विद्यार्थ्यांच्या त्याचा जो ॲटिट्यूड आहे किंवा त्याचा जो गर्व आहे तो बदललेला आहे आणि एका चांगल्या कामाची कशा प्रकारे सुरुवात केली आहे ते देखील मुलांना आपण या पाठातून आपण पाहणार आहोत. चला तर आपण या पाठाला मुलांना सुरुवात करणार आहोत. इंट्रोडक्शन आपण पाहिलेलं आहे, आता आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघणार आहोत. बघा हा तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो, हा पूर्ण काय आहे, क्लास आहे. म्हणजे हा आपण वर्गात आहे, तुम्ही जसे शाळेमध्ये जाता तसं त्या शाळेमध्ये तसं हे देखील ही पूर्ण काय आहे, शाळा आहे, बेंच आहे, त्याने मुले जात आहेत. आणि कशा प्रकारचे खोडकरपणा आहे त्याचं थोडक्यात वर्णन बघा इथे तुम्हाला केलेलं आहे. बघा, द क्लास ऑफ 16 स्टुडंट इन दिस स्टोरी वॉज नोन फॉर देअर मिशियस बिहेवियर ॲज वेल ॲज युनिटी. की जो 6वीचा वर्गाचा जो क्लास होता तो एकतासाठी हा नावाजलेला होता, किंवा एकता त्याच्यामध्ये दृढता होती, एकता होती आणि त्यांच्या खोडकरपणासाठी तो नावाजलेला होता. बघा इथे दिले आहे मिसबिहेवियर्स. काय दिले, मिसबिहेवियर्स म्हणजे खोडकरपणा. आपण बिहेवियर म्हणजे आपला जो स्वभाव आहे तो कसा असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. पण इथे त्यांनी सांगितले द क्लास ऑफ 60 स्टुडंट की ह्या क्लासमधले जे मुलं आहेत ते कसे आहेत मुलांनो, खोडकर आहेत. त्यांनी सांगितले दिस स्टोरी वॉज नोन फॉर देअर बिहेवियर, की ते कोणत्या गोष्टीसाठी नावाजलेले आहेत, त्यांच्या खोडकरपणासाठी. मिसबिहेवियर बिहेवियर इज ॲज वेल ॲज युनिटी, त्यांच्या एकतेसाठी आणि त्यांच्या खोडकरपणासाठी ते काय केलेले आहेत, ते नावाजलेले आहेत. अशा प्रकारचा हा जो पूर्ण वर्ग आहे तो कसा आहे, 60 स्टुडंट. किती आहे, 60 स्टुडंट आहेत याच्यामध्ये. आणि हे सर्व कसे आहेत, मिसबिहेवियर्स आहेत आणि युनिटीसाठी ते काय केलेले आहेत, नावाजलेले आहेत. हे देखील आपण पाहू शकतो या पिक्चरमध्ये. बघा आता इथे त्यांनी दिले ते डिड नॉट माइंड टीचर शाउटिंग ॲट देम फॉर पुअर रिझल्ट. म्हणजे इथे काय सांगितलं बघा, त्यांनी विचारलेलं आहे की ते डिड नॉट माइंड, की त्यांना काहीही फरक पडत नव्हता किंवा त्यांना काही वाटत नव्हतं जेव्हा त्यांचं जो रिझल्ट आहे तो अतिशय वीक येत आहे किंवा ते रिझल्ट खराब येत आहे. त्यांना त्या गोष्टीची काही पर्वा नव्हती असं आपण म्हणू शकतो. दे डिड नॉट माइंड टीचर शाउटिंग. जेव्हा टीचर त्यांना ओरडत असे की त्यांचा रिझल्ट खराब येत आहे, शाउटिंगचा अर्थ काय आहे मुला, तो ओरडले आहे. आणि ओरडले आहे म्हणून काय म्हणू की ॲट देम पुअर रिझल्ट. पुअर रिझल्ट म्हणजे की फारच कमी रिझल्ट आहे. म्हणजे पुअरचा अर्थ इथे प्रत्यक्षात गरीब होत नाही.
OR पुअरचा अर्थ काय आहे, गरीब आहे. परंतु इथे त्याचं सेंटेन्समध्ये गरीब हा शब्द येऊ शकत नाही का, येऊ शकतो का, तर तो गरीब हा शब्द अर्थ येऊ शकत नाही. इथे पुअर म्हणजे त्यांचा रिझल्ट हा खूपच कमी प्रमाणामध्ये किंवा आपण बोलू शकतो की खूप कमी मार्क त्यांना आलेले आहेत आणि म्हणून त्यांनी ते सांगितलं आहे की ते डिड नॉट माइंड टीचर्स शुड नॉट शाउटिंग ॲट देम फॉर पुअर रिझल्ट, की ते त्यांना जे शिक्षक जे विद्यार्थी आहेत की त्यांना काही फरक पडत नव्हता. आपला रिझल्ट कमी आला आणि टीचर ओरडत होते तरी त्यांना काही वाटत नव्हतं. शबा वर्क इनकम्प्लीट होमवर्क ऑर ॲबसेंट, की त्यांच्या उपस्थितीत गैरहजेरीमध्ये देखील ते काय करत होते, ते अशा प्रकारे की त्याची उपस्थिती गैरहजेरी. शबा वर्क म्हणजे गैर असं असणे, इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण होमवर्क, की त्यांचा अपूर्ण होमवर्क असेल. जे ॲबसेंटी असेल म्हणजे काय, त्यांचे आपण बोलू शकतो की गैरहजर राहणे, की त्यांना कितीही टीचर बोलले तरी, ते ओरडले तरी पण त्या लोक काय करत असेल, त्या टीचरचं मनावर ते घेत नसेल, की दे डिड नॉट माइंड, की त्यांना काही फरक पडत नव्हता, त्यांची काहीच हरकत नव्हती, कारण टीचर ते तशा होत्या मुलांनो. आणि म्हणून त्यांना की दे डिड नॉट माइंड टीचर्स शाउटिंग, ते त्यांना काही ओरडले तरीही त्यांना काही फरक पडत नव्हता, कारण त्यांच्या अंगामध्ये कसा होता, जो स्वभाव होता तो खोडकरपणा होता आणि ते युनिटीसाठी ते नावाजलेले होते. पुढे आपण पाहणार आहोत, दे हॅपीली टूक द पनिशमेंट ॲज अ क्लास, आणि ते फार आनंदाने त्यांची पनिशमेंट, आपण बोलू शकतो पनिशमेंटचा अर्थ काय आहे, शिक्षा, ते घेत असे. दे हॅपीली, हॅपीली म्हणजे काय आहे, आनंदाने. इथे जो शब्द आला आहे तो आपण पाहणार आहोत. इथे जो शब्द आहे हॅपीली टूक द पनिशमेंट, ते हॅपीली टूक द पनिशमेंट ॲज अ क्लास, की ते वर्गामध्ये आनंदाने ते काय करत असे, आपली शिक्षा भोगत असे. दे ऑल लाईक देमसेल्स ॲज क्लास दे वे ॲट वर्क, की त्यांना त्यांचा वर्ग जसा आहे तसाच तो आवडत असे. इथे बघा काय दिलं आहे, दे ऑल, सर्वांना, लाईक देमसेल्स, की ॲज क्लास ॲज दे वे ॲट वर्क, तो जसा आहे तसा त्यांना तो क्लास काय होत असे, आवडत असे. दे हॅपीली टूक, हॅपीलीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे, हॅपीलीचा अर्थ आहे आनंदाने. टूक द पनिशमेंट, ते काय करत असे, आपली शिक्षाही भोगत असे. पनिशमेंट ॲज अ क्लास, आणि आपल्या वर्गामध्ये ते काय करत असे, आपली पनिशमेंट ते भोगत असे, की जी काही त्यांना शिक्षा मिळेल ते शिक्षा ते आनंदाने ग्रहण करत असे. बघा आता पुढे आपण जाणार आहोत. इन फॅक्ट दे वेअर प्राऊड ऑफ देमसेल्फ, आणि इन फॅक्ट म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर त्यांना त्या गोष्टीबद्दलचा आनंद किंवा अभिमान असं म्हणू शकतो आपण. प्राऊडचा अर्थ काय आहे, गर्व आहे. प्राऊडचा अर्थ आपण इथे काय घेणार आहोत, गर्व. इनफॅक्ट म्हणजे काय आपण बोलणार आहोत, की खरं सांगायचं झालं तर आपण बोलतो ना की अरे ही गोष्ट अशी नाही अशी आहे. खरं सांगायचं झालं तर मलाच कंटाळा आला होता, मी अभ्यास केला नाही, आणि म्हणजे मी कारण सांगितलं की मला बरं नाही, असं जेव्हा आपण मित्र जेव्हा विचारतात ना तुम्हाला की तू अरे आज होमवर्क का नाही केला, तर म्हणे अरे मला कंटाळा आला. आपण असं त्या मित्राला खरं सांगत होतो, पण आपण कधी कधी टीचरला काय सांगतो की नाही मला बरं नव्हतं म्हणून मी अभ्यास केला नाही. पण आपण मित्राला काय सांगतो, अरे खरं सांगायचं झालं तर मला कंटाळा आला म्हणून मी काय केलं नाही, अभ्यास केला नाही. म्हणून ज्यावेळेस आपण त्या शब्दाला काय बोलतो, इनफॅक्ट म्हणजे खरं सांगायचं झालं तर दे वेअर प्राऊड ऑफ देमसेल्फ, आणि त्यांना त्यांच्यावर काय होता, गर्व होता. दे टूक प्राईड इन देअर युनिटी, आणि त्यांना त्यांच्या एकतेवर गर्व होता. युनिटीचा अर्थ काय आहे, एकता आहे. एकताचा अर्थ कळतोय मुलांना, की जेव्हा दोघापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखाद्या कामासाठी, संघटनेसाठी, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा एकत्र येऊन ते कार्य पूर्ण करतात, मग ती काय आहे, युनिटी आहे. मग युनिटी कुठे असते मुलांनो, युनिटी ही शाळेमध्ये असते, की जवळ सगळं वर्ग एकत्रितपणे येतो, अभ्यास करतो, एका कार्य जे एक प्रोजेक्ट असतं ते प्रोजेक्ट पूर्ण करत असतं. एखाद्या ऑफिस असतं जे ऑफिस वर्क असतं, एक टीम असते, त्या टीममध्ये युनिटी असते. त्याचप्रमाणे बाहेर कुठेही ऑफिसमध्ये म्हणा, शाळेमध्ये म्हणा, किंवा आपण म्हणू शकतो की एका कंपनीत म्हणा की कोणत्याही ठिकाणी जेव्हा युनिटी असते त्या युनिटीद्वारे ते कार्य सक्सेस होण्यास सुरुवात होत असते. मग अशा प्रकारे त्यांनी बघायचं सांगितलं आहे की इनफॅक्ट दे वेअर प्राऊड ऑफ देमसेल्फ, दे टूक प्राईड इन देअर युनिटी, ते काय करत असते, त्यांच्या युनिटीवर त्यांना काय आहे, प्राऊड आहे. आणि अशा प्रकारे वर्गामध्ये ते काय करत आहेत की अभ्यास न करणं आणि दंगामस्ती करणं, खोडकरपणा करणं हे त्यांना नेहमी आवडत असे. बघा आता इथे काय झालेली, एक नवीन एंट्री झाली आहे. देअर न्यू क्लास टीचर्स मिसेस देसाई टोल्ड धिस क्लास ऑन द व्हेरी फर्स्ट डे दॅट शी हॅड हर्ड. जेव्हा त्यांनी ऐकलं की पहिल्याच दिवशी दे न्यू क्लास टीचर, त्यांचे जे नवीन जे क्लास टीचर आले होते त्या क्लास टीचरचं काय नाव आहे, मिस्टर देसाई. काय नाव आहे, मिस्टर देसाई टोल्ड धिस क्लास
ऑन द व्हेरी फर्स्ट डे दॅट शी हॅड हर्ड, जेव्हा त्यांनी पहिल्याच दिवशी हे ऐकलं होतं की त्याचा बरोबर जो क्लास आहे तो काय आहे, खोडकर आहे, मस्ती करणारा आहे, अभ्यास न करणारा आहे, त्यांच्यामध्ये युनिटी आहे, म्हणून त्यांनी की ते न्यू क्लास टीचर, आणि मग त्यांना एक न्यू क्लास टीचर मिळाली आहे, त्यांचं नाव आहे मिस्टर देसाई. आणि टोल्ड, मिस्टर देसाई टोल्ड, टोल्डचा अर्थ काय आहे, सांगितले, टोल्डचा अर्थ सांगितले, दिस क्लास ऑन द व्हेरी फर्स्ट डे दॅट शी हॅड हर्ड, जेव्हा त्यांनी ह्या सर्व त्यांच्या मुलांच्या बाबतीतल्या गोष्टी ऐकल्या, आणि मग तेव्हा ऐकल्या आणि ते त्यांनी सांगितलं अबाउट देअर युनिटी, आणि जेव्हा त्यांनी ऐकलं त्या मुलांच्या युनिटीबद्दल, त्यांच्या एकतेबद्दल, की ही मुले कशा प्रकारे एकमेकांना सपोर्ट करत आहेत, कशा प्रकारे त्याच्यामध्ये घनिष्ठ एकता आहे आणि ती तुटू शकत नाही, किंवा ते कशा प्रकारे एकमेकांना सपोर्ट करताय, हर एक गोष्टीमध्ये मदत करतायत, की जेव्हा त्यांनी ऐकलं अबाउट देअर युनिटी, युनिटीचा अर्थ काय आहे, एकता आहे, फ्रॉम द अदर टीचर्स, आणि शी वॉज प्राऊड ऑफ देम ऑफ दिस इम्पॉर्टंट इक्वालिटी, आणि त्यांना त्या गोष्टीकडून आनंद वाटला, अभिमान वाटला, फ्रॉम द अदर टीचर, इतर टीचरकडून ऐकून, फ्रॉम द अदर टीचर, फ्रॉम द अदर टीचर, फ्रॉमचा अर्थ काय आहे, कडून आहे, दुसऱ्या टीचरकडून जेव्हा त्यांना हे कळालं तेव्हा त्यांना अभिमान वाटला, आणि शी वॉज प्राऊड ऑफ देम फॉर दिस इम्पॉर्टंट क्वालिटी, आणि त्यांनी या मूल्याला काय दिलं आहे, महत्त्व दिलेलं आहे, की एकता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येकांमध्ये ही एकता असली पाहिजे, एकता हा जो भाव आहे हा प्रत्येक माणसामध्ये हा जागरूक असला पाहिजे, आणि ते कार्य करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण समाजामध्ये जातो तेव्हा समाजामध्ये आपण काय करणं, एकतेचं प्रदर्शन दाखवणं हे गरजेचं आहे, किंवा मी वेगळा आहे, तू वेगळा आहे, आपण भिन्न आहोत, हे भावना दर्शवता आपण सर्व एक आहोत, हे मूल्य जपणं हे फार महत्त्वाचं आहे, फार इम्पॉर्टंट आहे, आणि म्हणून त्यांनी ते सांगितलेलं आहे की शी वॉज प्राऊड ऑफ देम फॉर दिस इम्पॉर्टंट क्वालिटी, ती एक महत्त्वाची काय आहे, मूल्य जपणारी आहे, की एक महत्त्वाचं मूल्य आहे, ते फार जपणे हे फार गरजेचं आहे. प्राऊड ऑफ म्हणजे हे गर्वाची गोष्ट आहे, प्राऊड बघा शब्द आलेला आहे, शी वॉज प्राऊड ऑफ देम, की तिला तिला त्या एकतेला काय करायचं आहे, खूप गर्व आहे, फॉर दिस इम्पॉर्टंट क्वालिटी. क्वालिटी आपण बोलू शकतो की आपण बोलतो नाही, क्वालिटी कशी आहे, जसं क्वांटिटी आणि क्वालिटी याच्यामध्ये काय फरक आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणामध्ये आपण बोलू शकतो, आणि ही क्वालिटी म्हणजे त्याचं आपण बोलू शकतो की किती कशा प्रकारचं एक डिझाईन आहे किंवा एखादं कापड आहे त्याची क्वालिटी कशी आहे, दर्जा, क्वालिटीचा अर्थ काय आहे, दर्जा आहे, की आपण त्याला फार महत्त्व दिलं गेलं पाहिजे, असं देखील इथे शिक्षक त्यांना सांगत आहे. शी वॉज अ व्हेरी हॅपी टू बी देअर टीचर, आणि ते त्यांच्या शिक्षकांबरोबर अतिशय खुश होते. शी वॉज व्हेरी हॅपी, शी वॉज व्हेरी हॅपी, ती आपल्या शिक्षकाबरोबर काय होते, खुश होते. देअर म्हणजे त्याच्या शिक्षकाबरोबर ते काय आहे, ते खुश आहे. शी वॉज व्हेरी हॅपी टू बी देअर टीचर, टीचरचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे मुलांनो, टीचरचा अर्थ आहे शिक्षक आहे, आणि ते त्यांच्या शिक्षकाबरोबर कसे आहेत, ते हॅपी आहेत. The immediate differences the children felt about this teacher from the other teacher. बघा तिथे काय दिले, the immediate differences the children felt about this टीचर फ्रॉम द अदर टीचर, की त्या विद्यार्थ्यांना तात्काळ फरक जाणवला की इतर शिक्षकाबद्दल आणि या शिक्षकाबद्दल काय फरक आहे हे त्यांना लगेच समजलेलं आहे. बघा इथे आपण परत समजून घेणार आहोत. तर बघा इथे काय दिले, द इमिजिएट डिफरन्सेस द चिल्ड्रन फेल्ट अबाउट दिस टीचर फ्रॉम द अदर टीचर, की त्यांना तात्काळ फरक जाणवला की इतर शिक्षकाबद्दल विषयी आणि या शिक्षकाविषयी त्यांचं जे मत आहे त्यांना परखडपणे समजलं, किंवा ते कसे आहेत त्यांना फरक जाणवला आहे की इतर शिक्षकांपेक्षा हे कसे आहेत, वेगळे आहेत. द इमिजिएट म्हणजे लवकरच, तात्काळ आपण बोलू शकतो. डिफरन्सेसचा अर्थ काय आहे, फरक आहे. इमिजिएट म्हणजे तात्काळ. द चिल्ड्रन्स फेल्ट अबाउट दिस म्हणजे जाणवले, फेल्टचा अर्थ काय, जाणव. टीचर फ्रॉम द अदर टीचर्स, इतर शिक्षकापेक्षा किंवा इतर शिक्षक कसे आहे, इतर शिक्षकांपेक्षा या शिक्षकाबद्दलचा त्यांना फरक तात्काळ काय झाला, जाणवला. काय केलंय, फेट काय जाणवले, की इमिजिएट डिफरन्सेस, की तात्काळ जो फरक आहे तो त्यांना इथे जागा जाणवलेला आहे, आणि त्यांनी बघितलं की अरे हे शिक्षक काय आहेत, थोडे वेगळे आहेत.
बघा त्यांची जी शिकवण्याची जी पद्धत आहे, त्यांची जी बोलण्याची जी पद्धत आहे, की त्यांची जी मेथड आहे हर एक विषयामध्ये, की जे सांगणं जे एक्झाम्पल आहे हे कसे आहेत ते वेगळे आहे. त्यांचा जो स्वभाव आहे तो वेगळा आहे. त्यांची सांगण्याची जी पद्धत आहे, धडा ज्याला लेसनमध्ये आलेले जे हर एक जे प्रसंग आहेत ते कशा प्रकारे रंजकरित्या रंगवून सांगण्याची ती पद्धत आहे, ही त्यांनाच हा सगळ्या गोष्टीचा फरक त्यांना जाणवलेला आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की आम्हाला काय आहे की इतर शिक्षकापेक्षा या शिक्षक कसे आहेत थोडे वेगळ्या, त्याचा फरक त्यांना तत्काळ जाणवला. लगेच त्यांना कळालं की हे शिक्षक कसे आहेत, इतर शिक्षकापेक्षा वेगळे आहेत. दॅट शी ऑलवेज लव्हिंग कॉल देम. आणि ते नेहमी काय करत असे की त्यांना प्रेमाने बोलवत असे. दॅट शी ऑलवेज, ऑलवेजचा अर्थ इथे काय होतो मुलांना, बघा आपण इथे पाहू शकतो. ऑलवेजचा अर्थ काय आहे, नेहमी आहे. ऑलवेजचा अर्थ नेहमी आहे. लव्हिंगली, प्रेमाने. दे गर्ल्स बॉईज यू, म्हणजे ते नेहमी प्रेमाने बोलायचे की मुली, मुलगा, यंग पीपल. आणि यंग पीपल त्यांना बोलायचे. यंग म्हणजे काय, तरुण लोक. यंगचा अर्थ काय आहे, तरुण. आणि पीपलचा अर्थ आहे लोक. यंग मॅन, तरुण मुलगा, तरुण लोक, तरुण मुलगा. ऑर यंग लेडी. आणि ज्या मुली असतील त्यांना काय बोलायचे, यंग लेडी. तुम्हालाही असं आवडेल ना जर तुमच्या टीचर जर तुम्हाला बोलत असतील की यंग बॉय, यंग लेडी, यंग मॅन, गर्ल, बॉयज, लव्हिंग बॉय, तर त्यामुळे तुम्हाला देखील हा फरक आवडेल की नाही. किंवा जर टीचर तुम्हाला प्रेमाने उच्चारतात यंग बॉय, यंग लेडी, तर हा म्हणजे हे उच्चारणं तुम्हाला आवडेल की नाही, निश्चितच तुम्हाला हे आवडणार आहे. त्याचप्रमाणे जे टीचर्स होत्या नवीन, ते देखील काय करत होते, प्रेमाने त्यातल्या विद्यार्थ्यांना हाक मारत असे. ते नावाने हाक मारत नसेल, ते प्रेमाने हाक मारतात. जसं बघा आपल्या घरामध्ये जे नाव असतं त्या नावाव्यतिरिक्त एक पेट नेम असतं. मग त्या पेट नेमचं आपण बोलू शकतो पप्पू बोलू शकतो, किंवा त्यापेक्षा राणी बोलू शकतो. म्हणजे नाव असं ते नाव न उच्चारता आपण पेटनेमी जेव्हा हाक मारतो तेव्हा आपण बोलतो की जे आपल्या घरातले आहे, जे जवळचे व्यक्ती आहेत ते आपल्याला नावाने उच्चारतात, आपल्या पेटनेमी उच्चारतात, आणि मग आपल्याला ते आवडतंही. परंतु जेव्हा आपण ऑफिशियली बाहेर जातो, मग आपण शाळेत जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, पाहुण्यांच्या घरी जातो, ते आपल्याला कसे ओळखतात, ते आपल्याला आपल्या नावानिशी ओळखतात. परंतु जे घरातले व्यक्ती ते आपल्याला प्रेमाने हाक मारतात ते आवडतात. त्याचप्रमाणे इथे देखील त्यांचे जे शिक्षक होते ते त्यांना प्रेमाने हाक मारायचे. काय हाक मारायचे की दॅट शी ऑलवेज लव्हिंग कॉल देम. आणि ते त्यांना नेहमी प्रेमाने हाक मारत असत. बघा गर्ल्स, बॉईज, मुलगा, मुलगी, यू, यंग पीपल. यंग पीपल म्हणजे तरुण लोक आहेत. यंग मॅन म्हणजे तरुण माणूस आहे. और यंग लेडी म्हणजे तरुण मुलगी आहे. तर अशा प्रकारे त्यांना वेगवेगळ्या नावाने ते काय करत असेल, वेगवेगळ्या नावाने त्यांना हाक मारत असे. इथे बघा तुम्हाला इथे चित्रात दिसत आहे. तर ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांना देखील ही आवडत असे. दे ऑल लाईक हर अ लॉट. आणि हे त्यांना पुष्कळ आवडत असे. कोणाला पुष्कळ आवडत, तिथल्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट पुष्कळ आवडत असेल की आपले जे शिक्षक आहेत ते आपल्याला काय करत आहेत, प्रेमाने हाक मारत आहे. आपलं नाव न घेता जसं आपल्या घरचे व्यक्ती आपल्याला प्रेमाने आवाज देत आहे, प्रेमाने हाक मारत आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला इथे शाळेमध्ये देखील जे आपले आवडते शिक्षक आहेत ते देखील आपल्याला काय करत आहेत, हाक मारत आहेत. म्हणजे ते ऑल लाईक अ लॉट. लॉटचा अर्थ पुष्कळ आहे. आफ्टर द फर्स्ट युनिट टेस्ट म्हणजे जे आपली पहिली चाचणी परीक्षा आहे ती झाल्यानंतर, आफ्टरचा अर्थ काय आहे, नंतर आहे. आफ्टर द फर्स्ट युनिट टेस्ट द स्टुडंट्स वेअर रेडी फॉर द पुअर रिझल्ट अँड पनिशमेंट. बघा आता पुन्हा इथे ते तसंच प्रकार झालेला आहे की जेव्हा पहिली जी चाचणी परीक्षा झाली होती त्याच्यानंतर मुलं ही तयार होते की जो त्यांना माहिती आहे आपला जो रिझल्ट आहे तो वीक येणार आहे, आणि ते त्या वीक रिझल्टसाठी आणि त्या पनिशमेंटसाठी म्हणजे शिक्षेसाठी ही तयार होती. बघा इथे काय दिलं आहे की आफ्टर द फर्स्ट युनिट टेस्ट, आफ्टर फर्स्ट म्हणजे जी आपली पहिली चाचणी परीक्षा झाल्यानंतर, आफ्टर चाचणी परीक्षा झाल्यानंतर द स्टुडंट वेअर रेडी. स्टुडंट म्हणजे विद्यार्थी हे काय होते, तयार होते. कशासाठी, पुअर रिझल्ट अँड पनिशमेंट. ते त्यांच्या वीक रिझल्टसाठी किंवा त्यांचा जो निकाल लागणार होता जो अतिशय दयनीय होता त्या दयनीय निकालासाठी ते तयार होते, आणि आपल्या पनिशमेंटसाठी म्हणजे ते शिक्षा घेण्यासाठी देखील तयार होते. म्हणजे हे त्यांची जे कार्य होतं, त्यांची जी युनिटीमध्ये ह्या गोष्टी सतत चालत होतं की त्यांच्या वर्गामध्ये की आपण अभ्यास करायचा नाही, आणि आपण वीक आहे, आपला रिझल्ट आहे, तरी त्यांना त्याची खंत वाटत नाही, आणि आपण ते रिझल्ट जो आहे आपला तो वीक आहे आणि आपण शिक्षा घेण्यासाठी देखील रेडी असणार आहेत, ह्या गोष्टीची त्यांना सवय लागलेली होती. आणि म्हणून त्यांनी सांगितले आफ्टर द फर्स्ट युनिट टेस्ट, जर पहिली चाचणी परीक्षा झाली, युनिट टेस्टचा अर्थ काय आहे मुलांनो, चाचणी परीक्षा. फर्स्ट बघा, फर्स्ट म्हणजे पहिली चाचणी परीक्षा ही झाल्यानंतर स्टुडंट वेअर
रेडी, की स्टुडंट तयार झाले आहेत शिक्षेसाठी देखील, आणि त्यांच्या जो रिझल्ट आहे, जो वीक रिझल्ट आहे, तो रिझल्ट देखील बघण्यासाठी ते काय आहेत, तयार बसलेले आहेत. बघा इथे तुम्हाला चित्रात दिसत आहेत. ऑफकोर्स द मेजॉरिटी ऑफ देम हॅड रिअली स्कोर्ड बॅड मार्क्स. आणि त्यांनी ऑफकोर्स म्हणजे अर्थात दे मेजॉरिटी ऑफ देम, मेजॉरिटीचा अर्थ काय आहे की एक प्रकारे मेजॉरिटी असणे म्हणजे त्याच्यामध्ये जसं आपण युनिटी बोलतो एकता आहे, मेजॉरिटीचा मिनिंग देखील काय एकता आहे. ऑफ देम हॅड रिअली स्कोर्ड बॅड मार्क, आणि त्याच्यासाठी त्यांना कोणीही शिव्याशाप देणारं नव्हतं. स्कोर बॅड म्हणजे काय आहे, आपण बोलू शकतो की जो त्यांचा जो स्कोर आहे त्या स्कोरचा काय बॅड मार्क्स, की त्यांना त्यांच्या जो रिझल्ट जो चुकीचा आलेला आहे, जो व्यवस्थित आलेला आहे, त्याच्यासाठी त्यांना कोणीही बोलणारं नव्हतं. म्हणून ऑफकोर्स द मेजॉरिटी ऑफ देम हॅड रिअली स्कोर्ड बॅड. अर्थातच त्यांची जी युनिटी असल्यामुळे त्यांचं जरी त्यांचा जे प्रश्न जे रिझल्ट आहे तो रिझल्ट व्यवस्थित आला नसल्यामुळे देखील त्यांना त्याचा काही फरक पडणार नव्हता. ऑफ दे हॅड रिअली म्हणजे काय खरोखरच स्कोर बॅड मार्क्स, त्यांना जे बॅड मार्क्स म्हणजे चांगले उत्तर आलेले नसताना देखील त्यांनी काय केलं आहे की त्यांची तरी देखील काय आहे युनिटी आहे हे देखील आपल्याला हे बघा दिसून येत आहे की तरी ते काय आहे एकत्रित आहे. However, Mr. Desai did not scold them at all. Howeverचा अर्थ काय आहे तथापि म्हणजे की ठीक आहे जरी त्यांचे मार्क हे कमी आले असेल तरी सुद्धा त्यांच्या शिक्षकांनी काय केलं नाहीये, त्यांना कोणत्याही प्रकारचे अपशब्द वापरलेले नाही आहेत. बघा इथे जो शब्द दिलेला आहे मिस्टर देसाई डिड नॉट स्कोल्ड देम ॲट ऑल, त्यांनी कोणालाही म्हणजे वर्गात जे काही आहे, जे सर्व विद्यार्थी आहे, जे सर्व स्टुडंट आहेत, त्यांनी कोणालाही चुकीचे किंवा अपशब्द कोणतेही की तुम्ही अभ्यास केला नाही, तुम्ही पाठांतर केलं नाही, की तुम्ही वेळेवर लक्ष दिले नाही, तुम्हाला पाठ समजला नाही तर तुम्ही आम्हाला विचारा, असल्या कोणत्याही प्रकारचं त्यांनी संभाषण केलेलं नाही आहे. आणि म्हणून इथे त्यांनी मिस्टर देसाई डिड नॉट स्कोल्ड देम ॲट ऑल. स्कोल्ड देणे म्हणजे अपशब्द वापरणे किंवा त्यांना काहीतरी वाईट साईड बोलणे किंवा त्यांनी कान उघडणे करणे असं आपण त्यांना बोलू शकतो. म्हणून त्यांनी दिले हाऊवेअरचा अर्थ काय तथापि मिस्टर देसाई डिड नॉट स्कोल्ड देम ॲट ऑल, की त्यांनी बघितलं की त्यांनी कोणालाही त्याबद्दल कोणताही वाईट शब्द वापरलेला नाही आहे. आणि ते काय करत राहिले इथे चित्र दिसत आहेत, त्यांची युनिट झाल्यानंतर ते काय करत आहेत, प्रत्येकाला रिझल्ट देण्याचं काम करत आहेत. ज्याप्रमाणे बोलणं तुमची देखील युनिट टेस्ट म्हणा किंवा सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर जेव्हा तुमचं रिझल्ट घ्यायचं वेळ येते त्यावेळेस देखील तुम्ही काय करत असता, तुमच्या हृदयात धडधड होत असते की अरे आता आपल्याला रिझल्ट येणार आहे, आपल्याला किती मार्क पडलेले आहेत. तुम्हाला अगोदर माहिती पडलेली असेल, जेव्हा पेपर दाखवला असतो, जेव्हा ओपन डे असतो तेव्हा तुम्ही पेपर चेक करतच असतात आणि तुम्हाला त्याची माहिती असते. पण तरी देखील जेव्हा रिझल्ट हातामध्ये येतो तेव्हा आपल्या शिक्षकाने कोणता मार्क्स दिलेला आहे, कोणता शेरा दिलेला आहे हे देखील तुम्हाला बघायला आवडत असतं. आणि म्हणून आता जे तुम्ही जेव्हा ओपन डेच्या दिवशी फक्त पेपर चेक करता की माझं काय चुकलं आहे, काय बरोबर आहे, किती मार्क आहे, परंतु ह्या रिझल्ट तुम्हाला घेऊन पॅरेंटला दाखवायचा असतो, त्याच्यावर सिग्नेचर करायची असते. आणि जर एखाद्या वेळेस आपल्याला कमी मार्क मिळाले तर आपण काय करत असतो की अरे आपण ते दाखवायला घाबरत असतो. आणि म्हणूनच अशा प्रकारचा जो रिझल्ट आहे हा आपण मुलांनी पाहिला की आपल्याला थोडंसं घाबरायला होतं मुलांना. आणि मग अशाच प्रकारचा रिझल्ट मिस्टर देसाई ते काय करतात, जे टीचर आहेत ते घेऊन मुलांकडे बघा आलेले आहेत. बघा आता इथे काय सांगितले, ही वॉज ऑलमोस्ट इन टीयर्स व्हाईल हँडलिंग आउट द रिझल्ट. बघा कार्ड्स बट ट्राय टू हाईड टू फ्रॉम द स्टुडंट. आता शी वॉज ऑलमोस्ट इन टीयर म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये काय होतं, पाणी होतं. बघा शी वॉज ऑलमोस्ट टीयर, ऑलमोस्ट म्हणजे जवळपास. टीयरचा अर्थ काय अश्रू, ऑलमोस्ट म्हणजे जवळपास. मी जेव्हा ते रिझल्ट वाटत होते वाईल हँडलिंग आउट ऑफ द रिझल्ट, की ज्या वेळेस ते रिझल्ट वाटत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात जवळजवळ काय होते, अश्रू होते. कार्ड्स बघा बट ट्राय टू हाईड फ्रॉम द स्टुडंट, परंतु त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यापासून ते लपवून ठेवले. काय लपवून ठेवले, त्यांचे अश्रू. कारण त्यांना वाईट वाटलं होतं की आपण ज्या मुलांना शिकवलं आहे, एवढं आपण मेहनत घेतली आहे आणि ही मेहनत काय केली आहे, त्यांनी रिझल्ट बघितल्यानंतर त्यांना कळालं की जो रिझल्ट यायला पाहिजे होता तो रिझल्ट तो समोर आलेला नाही आहे किंवा हवे तसे मार्कही देखील आलेले नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी काय केलं आहे की त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटलं, त्यांनी कोणालाही एक शब्दही बोलला नाही आणि सरळ त्यांनी काय केलं आहे, रिझल्ट देण्याचं काम केलं आहे. परंतु रिझल्ट देत असताना शी वॉज ऑलमोस्ट हिअरिंग वाईल हँडलिंग आउट ऑफ द रिझल्ट
कार्ड सांगितलं आहे की ज्यावेळेस ते प्रगती पुस्तक देत होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात जवळजवळ पाणी आलं होतं. बट ट्राय, परंतु ते प्रयत्न करत होते. काय प्रयत्न करत होते? टू हाईड. हाईडचा अर्थ काय आहे? लपवणे. हाईडचा अर्थ काय आहे? लपवणे आहे. बट टू ट्राय टू हाईड फ्रॉम द स्टुडंट, ते विद्यार्थ्यांपासून आपले अश्रू हे लपवत होते. असं होतं की नाही मुलांना कधी कधी? हे बघा, जे शिक्षक एवढे विद्यार्थी शिक्षक एवढे मेहनत घेतात विद्यार्थ्यांसाठी आणि एवढं मेहनत करून जर त्यांचा जर रिझल्ट, त्यांचे मार्क जर परीक्षेमध्ये जर कमी आले तर साहजिकच आहे वाईट वाटतं. त्याचप्रमाणे आपले घरातले जे आई वडील आहेत, जे घरातले सगळे लोक आहेत, त्यांना देखील त्या गोष्टीचं काय वाटत असतं? वाईट वाटत असतं. आणि म्हणूनच त्यांना देखील त्याच गोष्टीचं काय वाटलं आहे? वाईट वाटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की बट ट्राय टू हाईड इट फ्रॉम द स्टुडंट. त्यांनी काय केलं आहे? त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यापासून त्यांनी त्यांचे अश्रू हे लपवलेले आहेत. बघा आता इथे दिसत आहे, व्हेन आस्क्ड बाय द स्टुडंट अबाउट हर फिलिंग शी रिप्लाय. बघा इथे तिने व्हेन आस्क्ड बाय द स्टुडंट अबाउट हर फिलिंग शी रिप्लाय. जेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना विचार, व्हेन आस्कचा अर्थ काय आहे? विचारणे आहे. बाय द स्टुडंट, विद्यार्थ्यांद्वारे मिस्टर देसाई म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांना विचारण्यात आलं ते अबाउट हर फिलिंग, की म्हणजे त्यांच्या फिलिंग, म्हणजे आपण बोलू शकतो की फिलिंगचा अर्थ काय? म्हणजे जाणवणे, वाटणे, की तुम्हाला काय वाटत आहे. मग त्यावेळेस शी रिप्लाय. रिप्लाय म्हणजे काय? उत्तर देणे आहे. रिप्लायचा अर्थ काय आहे? उत्तर देणे. व्हेन आस्क्ड बाय द स्टुडंट, जेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले की तुम्हाला काय वाटत आहे, त्यावेळेस त्यांनी विचारले शी रिप्लाय, त्यांनी उत्तर दिलेलं आहे. बघा अशा प्रकारे यू आर, त्यांनी दिलं आहे यू आर माय क्लास, तुम्ही माझा वर्ग आहात. त्यांनी काय सांगितलं? यू आर माय क्लास. क्लासचा अर्थ काय आहे? वर्ग आहे. माय म्हणजे माझा आहे, क्लासचा अर्थ वर्ग आहे. आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू, मला नेहमीच तुमच्यावर काय आहे? गर्व आहे. इथे काय शब्द आलेला आहे? प्राऊड. प्राऊडचा अर्थ काय आहे? गर्व आहे. आय विल ऑलवेज, मला म्हणजे तुमच्यावर नेहमीच गर्व वाटेल त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी विचार केला की अरे जरी यांनी कमी मार्क आणले म्हणून मी आता यांना काही बोलणार आहे का, असं त्या टीचरला, त्या विद्यार्थ्यांना असं वाटलं होतं. की तुमचं काय मत आहे, की तुम्हाला काय फील होत आहे, तुम्हाला काय जाणीव होत आहे की आमचा हा रिझल्ट आला आहे. मग त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं आहे की मला तुमच्यावर नेहमीच गर्व वाटणार आहे. प्राऊडचा अर्थ काय आहे? गर्व. आय विलचा अर्थ म्हणजे भविष्य काळातली गोष्ट आहे की आय विल ऑलवेज, ऑलवेज म्हणजे नेहमी, वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू, की मला नेहमीच तुझ्यावर काय वाटेल? गर्व वाटेल, असं देखील ते शिक्षक त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा इथे पुढे दिलं आहे हर वर्ड्स टच द स्टुडंट. म्हणजे हर वर्ड्स म्हणजे तिचे जे शब्द होते ते विद्यार्थ्याला कुठेतरी टच केले, स्पर्श केले. बघा इथे जो शब्द आलाय बघा, आपण वाचणार आहोत. हर वर्ड्स, वर्ड्स म्हणजे काय आहे? शब्द आहे. टच, टच म्हणजे काय? स्पर्श करणे. The student, so they decide among themselves that they all should work hard. आणि मग त्यावेळेस त्यांनी असं विचार केला की आपण सगळ्यांनी चांगली मेहनत करणं हे गरजेचं किंवा करायला पाहिजे, असं त्यांनी ते ठरवलेलं आहे. की ज्यावेळेस त्यांचा रिझल्ट आला त्यावेळेस त्यांचं हे टमी ठरलेलं होतं की आपला जो रिझल्ट आहे तो वीक येणार आहे, आपण परत पुन्हा पनिशमेंटला तयार राहणार आहोत. परंतु शिक्षकांनी कोणत्याही प्रकारची ॲक्शन तिथे घेतलेली आपण पाहत आहोत की कोणत्याही प्रकारची त्यांनी ॲक्शन घेतली नाही किंवा त्यांना कोणत्याही गोष्टीचं संभाषण केलं नाही आहे. उलट विद्यार्थी त्यांना विचारत आहेत की सर तुम्हाला काय वाटत आहे. त्यावेळेस सर शांतपणे सरांनी उत्तर दिलं आहे की मला नेहमीच तुमच्यावर काय वाटणार आहे, तुम्ही माझा वर्ग आहात. काय सांगितलं की त्यांनी सांगितलं की तुम्ही माझा काय आहे? वर्ग आहे. यू आर माय क्लास, तुम्ही माझा वर्ग आहात. आणि आय विल ऑलवेज प्राऊड ऑफ यू, मला तुमच्यावर नेहमी काय वाटेल? गर्व वाटेल. मग हे जे शब्द ते ऐकले त्यांच्या कानामध्ये ते घुमले की अरे आपण एवढं कमी मार्क्स मिळवले तरी पण सर आपल्याला काहीच बोलले नाही. हर वर्ड्स टच, तो शब्द त्यांना काय झाला आहे? स्पर्श झाला आहे. द स्टुडंट सो दे डिसाइडेड. डिसाइडचा अर्थ काय आहे? ठरवणे आहे. काय आहे? ठरवणे. सो दे म्हणजे सर्व जो क्लास आहे तो पूर्ण क्लास त्यांनी काय केलं आहे? दे डिसाइडेड अमंग देमसेल्फ दॅट दे ऑल शुड वर्क हार्ड. आणि आपण प्रत्येकाने काय केली पाहिजे? मेहनत केली पाहिजे. वर्क हार्ड म्हणजे काय? म्हणजे एकदम अंग मेहनतीचं जे काम असतं ना, आपण म्हणतो ना वर्क हार्ड वर्क म्हणजे काय आहे? अंग मेहनतीचं काम आहे. परंतु जेव्हा विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही गोष्ट आपण काय बोलतो? वर्क हार्ड म्हणजे काय आहे? की खूप अभ्यास करायचा, मेहनत करायला पाहिजे, असं तिथल्या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे? ठरवलेलं आहे. आणि म्हणून ते विद्यार्थी काय करत आहेत? तर अभ्यास करण्याचं हे ठरवत
आहे. बघा तिथे दिले देमसेल्फ दॅट दे ऑल शुड वर्क हार्ड, आणि ते एकमेकांमध्ये बघा काय करत आहेत, विचारपूस करत आहेत, की ती चर्चा करत आहे. अँड मार्क हर हॅपी अँड प्राऊड ऑफ देम, आणि आपण मार्क काय करायचे आहे, अँड मेक हर अँड मेक हर हॅपी, आणि आपण आनंदी व्हायचं आहे, अँड प्राऊड ऑफ देम, आणि काय करायचं आहे, आपण गर्वाचं काम करायचं आहे, हर हॅपी अँड प्राऊड ऑफ देम, आणि तिला आनंदी करणार आणि अभिमानी करणार असं त्यांनी काय केलं आहे, ठरवलेलं आहे. हा आपला झाला आहे पार्ट 1 झाला आहे, की त्यावेळेस त्यांनी ठरवलं आहे की नाही आपल्याकडून काहीतरी चूक होत आहे, काहीतरी मिस्टेक होत आहे, ते आपण काय केली पाहिजे, सुधारली पाहिजे. की आपण कमी अभ्यास केला किंवा आपण अभ्यासच केला नाही, त्याच्यामुळे आपला रिझल्ट आहे तो कसा आला आहे, वीक आला आहे, पुअर आला आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या शिक्षकाचं मन कुठेतरी दुखावलं आहे. त्यांनी बघितलं की त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, परंतु त्यांनी ते दाखवले नाही. आणि जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटते सर, तेव्हा ते म्हणाले की तुम्ही माझा वर्ग आहात, मला नेहमीच तुमचा काय वाटेल, अभिमान वाटेल, असं त्यांनी शांतपणे उत्तर दिलं. ते शब्द त्यांच्या मनाला लागले मुलांना, आणि म्हणून त्याने ठरवलं की आता आपण सर्वांनी अंग मेहनत करायची, आपण हार्डवर्क करायचं आहे, खूप अभ्यास करायचा आहे, आणि त्यांना आनंदी आणि काय करायचं आहे, अभिमान वाटेल असं आपण काय करायचं आहे, काम करायचं आहे, की असं आपण काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे हा जो आपला पार्ट 1 आहे तो आपण पाहिला आहे मुलांना.